असा घरी केलेला केक खूप छान होतो. हा बघा, हा केक किती छान झाला आहे, केवढा छान म्हणजे स्पॉन्जी झाला आहे. आणि ह्याचा एक म्हणजे ह्या केकच्या भांड्यात केक तुम्ही जर केलात ना, तर त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाहेरनं असा छान खरपूस होतो आणि आतमध्ये सॉफ्ट असतं, त्यामुळे तो खाताना खूप छान लागतो. आणि ह्याची एक मज्जा सांगते मी, की ह्याचे स्लाईस घेऊन त्याच्यावर गार दूध फ्रीजमधलं किंवा थोडी साय टाकायची आणि तो केक खायचा. अप्रतिम लागतो. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे. आज आता ह्या केकची पूर्ण रेसिपी म्हणजे प्रमाणासकट मी तुम्हाला दाखवते आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण होममेड केक करतो आहे आणि त्या केकसाठी काय काय सामान लागतं आहे ते मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते, हे केकचं भांडं आहे. ह्याला 45 वर्ष झालेली आहेत या भांड्याला. पण आमच्याकडे सगळ्यांना या भांड्यात केलेला केक आवडतो. त्याला हे असं झाकण असतं, हे असं लावलं वरून त्याला म्हणजे असे होल असतात आणि त्याच्या खाली ठेवायला ही एक हे आहे, ह्याच्यात वाळू ठेवायची असते. पण ही समुद्रावरची वाळू ठेवली तर खूप छान म्हणजे आहे. पण इथे आता पुण्यामध्ये समुद्र नाही आहे, त्यामुळे मी ही बांधकामावर असलेली वाळूच आणली होती आणि ती खाली ठेवायची आहे. ही खाली ताटली ठेवायची, त्याच्यावर हे भांडं ठेवायचं. हे बघा, हे असं बसतं, त्याच्यामध्ये अशी खाच आहे त्याला खालनं, त्याच्यात हे भांडं बसतं. हे भांडं ठेवायचं आणि मग वरून झाकण लावायचं. तर असा तो केक बेक करायचा. खूप अप्रतिम सुंदर लागतो, कारण इथूनसुद्धा त्याला सगळीकडनं हीट लागते, त्यामुळे तो असा सगळीकडनं असा छान सोनेरी रंगावर खरपूस केक होतो. तर आपण करूया आता. मी तुम्हाला सांगते आता काय काय साहित्य लागेल ते. हे बघा, एक पेला, हे पेले सगळे सारखे आहेत. एक पेलाभर आपण मैदा घेतला आहे. एक पेला मैदा आहे, त्याला एक पेलाभरच साखर घेतली आहे. जर खूप जाड असेल तर थोडीशी मिक्सरला काढून, म्हणजे अगदी पिठी साखर नाही करायची, जरा रवरवीतच ठेवायची, अशी ही साखर आहे. जर तुमची बारीक साखर असेल तुमच्याकडे तर काही मिक्सरला लावायची गरज नाही. तर एक पेला मैदा, एक पेला साखर आणि त्याला आपलं रिफाईंड तेल असतं ना, ते पाऊण पेला मी रिफाईंड तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे मी बटर टाकले. बटरनी चव थोडीशी चांगली लागते म्हणून बटर टाकले. आणि तेल का घालायचं, तेल घातल्यामुळे काय होतं, केक सॉफ्ट राहतो अगदी शेवटपर्यंत, म्हणून तेल घालायचं. तसंच याला इसेन्स मी घेतला आहे, चॉकलेट इसेन्स आहे, तुमच्याकडे जो असेल तो घ्या. नंतर 4 अंडी आहेत. बेकिंग पावडर आहे. बेकिंग पावडर मी अगदी एक आपला टीस्पून असतो ना, हा तेवढा कापून मग बेकिंग पावडर घेणार आहे. सोडा वगैरे काही घालणार नाही आहे त्याच्यामध्ये. आणि बेकिंग पावडर घेतली की त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे मी, ते मी तुम्हाला करताना दाखवते. आणि तुम्हाला ड्रायफ्रूट काय पाहिजे असतील ते घ्या. मी अक्रोड घेतले आहेत. अक्रोडला ना थोडंसं असं मैदा टाकून त्याला सगळीकडे चोळून घ्यायचा मैदा, म्हणजे मग अक्रोड आपण केक भांड्यात घातल्यावर वरती जेव्हा अक्रोड टाकतो ना, त्यावेळेला ते एकदम खाली जाऊन बसत नाही, मैदा चोळून ठेवल्यामुळे. असा मैदा चोळून घ्यायचा आहे ह्याला. तर हे सगळं आपलं साहित्य आहे. आता काय करायचं, आणि हा ब्लेंडर आहे, हे बघा, मी हँड मिक्सीनी अंडी आणि हे सगळं ह्यानी करून घेणार आहे. तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे ब्लेंडरनी एवढं फेटायचं की हे असं जेवढी आपली अंड्याचं जे हे असेल त्याचं दुप्पट झालं पाहिजे ते, म्हणजे असं छान फेटलं गेलं पाहिजे, एवढं त्याला फेटायचं. बघा, आता ह्या भांड्याला मी असं तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे, म्हणजे असं सगळ्या भांड्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर त्याला कोटिंग करून घ्यायचं. त्याच्यावर असा मैदा टाकायचा, त्यामुळे काय होतं, केक खाली चिकटत नाही. आणि जास्तीचं असं सगळीकडे हे हलवून घ्यायचं. बघा, सगळीकडे चिकटलं आहे. जास्तीचा मैदा वाटला तो काढून टाकायचा. आता हे
हे जे अंडी आपण केलेली आहेत हँड मिक्सीने त्याच्यातच मी हे तेल टाकत आहे. तेल ह्याच्यात टाकते आणि त्याच्याबरोबर बटर पण टाकते. आणि परत ते हँड मिक्सीने फिरवून घ्यायचं. म्हणजे तेल सगळीकडे असं मिक्स झालं पाहिजे ह्याच्यामध्ये. आता तेल सगळं मिक्स झालं आहे. आता ह्याच्यातच आपण ही साखर टाकणार आहोत. आता हा मैदा आहे, हा मैदा मी 3 वेळा चाळून घेणार आहे. त्याच्यामुळे त्याचं शास्त्र असं आहे की 3 वेळा चाळून घेतला आपण की तो मोकळा होतो, गुठळ्या राहत नाही. असं एकदा झाले, अजून 2दा मी चाळून घेते. बघा आता हा 1 टीस्पून कापून घेतला आहे मी, एवढी बेकिंग पावडर घेतली आहे. आणि पूर्ण आता हा मैदा आपण मिक्स केला त्या मिश्रणामध्ये अंड्याच्या, की मग मी त्याच्यामध्ये थोडं दूध टाकणार आहे, म्हणजे ते असं फुलून येतं छान. आता हे बघा, आता हे सगळं आपलं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये परत एकदा मी हे ब्लेंडरनी फिरवून घेते. आता हे मिश्रणात थोडा थोडा करत मैदा घालणार आहे आणि परत ब्लेंडरनी असं फिरवून देणार आहे. आणि एक लक्षात घ्या, मैदा टाकल्यावर खूप हे नाही करायचं, नाहीतर मग केक बसायची पण शक्यता असते. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण थोडा थोडा मैदा टाकत जाऊया आणि फिरवत जाऊया. आता आपल्या तुमच्याकडे जर हँड मिक्सी नसेल, तुम्हाला वाटेल आता हँड मिक्सी नाही आहे तर कसं करायचं. काही नाही, आधी माझ्याकडेही नव्हती हँड मिक्सी, तर त्यावेळेला मी सरळ अंडी रवीनी छान घुसून घ्यायची. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढी अंडी म्हणजे जेवढं त्याचं हे असेल, जेवढं माप असेल त्याच्यात डबल झाली पाहिजेत घुसळून. आणि असं एखादं वाडगा किंवा असं काहीतरी घ्या आणि छान असं 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 करायचं हाताने. एक पळी घ्यायची मोठी आणि त्यांनी हे बघा असं 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 फिरवायचं. छान मिक्स झालं पाहिजे. मिक्सरमध्ये करू नका, मिक्सरमध्ये केलं ना तर त्याचं तुम्हाला किती प्रमाणात म्हणजे किती वेळ फिरवायचं ह्याचं टायमिंग बरोबर झालं पाहिजे, नाही तर केक खूप बसतो. केक फुगतो चांगला पण नंतर तो बसतो खाली. त्यामुळे असं करा, किंवा परातीत हे सगळं मिश्रण घ्या आणि सरळ हाताने करा. आता आपल्याला काय करायचं आहे, बेकिंग पावडर टाकायच्या आधी आपल्याला हे तापत ठेवायचं आहे. कारण तर माझा आता ही बेकिंग पावडर मी तुम्हाला दाखवली, ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं हे टाकणार आहे, दूध टाकणार आहे. तर दूध टाकल्यावरती कशी फुलते ते बघा, मी तुम्हाला दाखवते. खूप नाही घालायचं दूध, अगदी 1-2 चमचे घालायचं. हे बघा आता ही बेकिंग पावडर केवढी झाली बघा, फुलली किती. त्यामुळे थोडंसं त्यात दूध घातलं ना की ही फुलून येते चांगली. आणि मग ती आपण आता ह्याच्यामध्ये केकमध्ये लगेच घालून टाकायची, ह्या मिश्रणामध्ये घालून टाकायची. आणि मिश्रण परत छान ढवळून घ्यायचं, म्हणजे ती सगळीकडे लागेल. आणि मग लगेच आपण ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण शिफ्ट करणार आहोत, भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि तिथपर्यंत हे आपलं तापलेलं असेल आणि मग ह्याच्यावर ते ठेवलं की लगेच त्याचं प्रोसिजर व्हायला सुरुवात होते. आता हे आपण घालणार आहोत, ढवळणार आहोत, त्याच्याबरोबरच इसेन्स पण टाकून घेऊया आपण. हे बघा 10-12 थेंब टाकायचे असतात, पण आता आपण ह्याच्यामध्ये मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला. हे बघा आता हे 1/2 चमचा घेतले मी, 10-12 थेंब ह्याच्यामध्ये आपण हे घातलेलं आहे. आता हे दोन्ही आपण छान मिक्स करून घेऊया. हे बघा, हे भांड्याला आपण मैदा हा लावून घेतलेला आहे.
थोडंसं तेल ब्रशनी लावून घेतलं आणि त्याच्यावर मैदा भुरभुरवला मी, त्याच्यामुळे केक खाली चिकटत नाही. आणि हे सगळे बेकिंग पावडर आणि इसेन्स घातले, हे सगळं छान मी ढवळून घेतले. आता हे मी ह्याच्यामध्ये शिफ्ट करते. आता हे घातल्यावर आपण ह्याच्यावर हे मी अक्रोड घेतले, तुम्हाला जे ड्रायफ्रूट घालायचे ते घाला. हे भांडं थोडंसं आपण ठोकून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये तर ते निघून जातील. आणि आता हे अक्रोड मी ह्याच्यावर घालत आहे. आता आपण ह्याच्यावर ठेवून देऊ. आता हे भांडं मी ह्याच्यावर ठेवते. आता हे आपलं झालेलं आहे, जसं ओव्हन प्रीहीट करून घेतो तसं हे प्रीहीट झालेलं आहे, चांगलं तापलेलं आहे. ह्याच्यावर हे भांडं व्यवस्थित बसतं. आणि तुम्हाला दाखवते, हे बघा, गॅस एक पहिले 2-3 मिनटं मोठा ठेवायचा. आता ह्याच्यातनं मोठा गॅस ठेवला की इथून त्याला हीट लागते मधून, आणि मग तो केक छान होतो. आता हा मी गॅस, हा माझा 3 बर्नर आहेत, त्याच्यातला हा छोटा आहे, त्याच्यावर मी हे भांडं ठेवलं आहे. अगदी मोठ्या ह्याच्यावर ठेवायचं नाही, नाहीतर तो खाली करपतो केक. तर आता जे तुमचं छोटं बर्नर असेल त्याच्यावर ठेवा, जर तुमच्याकडे भांडं असं असेल तर. आता मी ह्याला हे झाकण लावत आहे, हे बघा. आणि हे झाकण काढून आपण बघू शकतो, साधारण ह्याला 40 ते 45 मिनटं लागतात बेक व्हायला. तर आता आपण साधारण 35-40 मिनटांनी आपण बघणार आहोत हे किती झालं आहे ते. हे बघा, आपला केक झालेला आहे. आणि जे आपण मिश्रण टाकलं होतं त्याच्या डबल झाला आहे, म्हणजे छान फुगला आहे केक. आता तो थोडा गार झाला की आपण काढून बघू. वाव, आपला केक बघा किती छान झाला आहे. आणि घरभर असा बेक होताना त्याचा ना खूप छान सुंदर सुवास येतो एकदम. आणि केक बघा किती छान झालेला आहे, स्पॉन्जी झाला आहे, हे बघा मऊ झाला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या भांड्यात केक केल्यामुळे हे बघा आतून दिसते, अगदी सगळ्या बाजूने ना छान खरपूस होतो. आणि वरूनसुद्धा बघा किती छान, केवढा तो फुगला आहे. आणि हे बघा वरूनसुद्धा खूप छान झालं आहे, पूर्ण रिंग अशी तयार झाली आहे. आता ह्याला आपण, गार झालेला आहे, मी तुम्हाला ह्याला कापून दाखवते. माझी नात आत्ता नाही आहे, नाहीतर तिला केक कापायचा असतो. प्रत्येक वेळेला केक केला की ती आपलं सांगत असते हॅपी बड्डे करायचा म्हणून. हे बघा, हां हां हां, मस्त झाला आहे बघा केक, खूपच छान झाला आहे. अगदी स्पॉन्जी, म्हणजे अगदी मऊ पण झाला आहे बघा. आणि त्याला जाळी पण किती सुंदर सुटली आहे बघा. असा हा आपला घरचा केक छान एकदम मस्त झाला आहे. आज क्रिसमस आहे 25 डिसेंबर, त्यानिमित्ताने मी हा केक केला. आणि आमच्याकडे सगळ्यांना असा घरी केलेला केक खूप आवडतो. तुम्ही पण करून बघा, ट्राय करून बघा, खूप छान होतो. आणि हे जे आपण अक्रोड टाकले होते ते बरोबर मध्ये सगळे, म्हणजे जे एकदम तळाला जाऊन बसले नाही आहेत बघा, मध्ये सगळे आले आहेत. हे बघा किती छान दिसतं आहे ते, त्यामुळे हे बघा ह्याच्यातसुद्धा दिसते तुम्हाला, हे मध्ये सगळे आले, एकदम तळाला गेलेले नाही आहेत. त्यामुळे असा केक कापला ना की असे अक्रोडचे तुकडे छान दिसतात आणि खाताना पण छान लागतात.